हॅलो, कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. मी अनिता इंगळे मराठी व्लॉग्समध्ये तुम्ही सर्वांचं स्वागत करते. बुधवारचा हा व्लॉग आहे. बुधवारला शूट केला होता. तर आज काही खास दिवस आहे. तर आज आहे आमच्या जान्हवीचा म्हणजेच माझ्या भाचीचा वाढदिवस. तर ती आता सध्या माझ्याकडे राहते, कारण आधी तिने एज्युकेशन केल्यानंतर मग जॉब वगैरे ती करते. सोबत तिचं एज्युकेशनसुद्धा सुरू आहे. तर ते इथं राहते. तर म्हटलं चला तिचा आजचा हा दिवस छान तिला म्हणजे तिला आनंद द्यावा, कारण आईवडील गावाला आहेत, माझी आईसुद्धा गावाला आहे. तर ते आमच्याकडे आहेत. तर म्हटलं चला काहीतरी खास करूया. तर अंकितने हा केक ऑर्डर केलेला आहे आणि जान्हवी स्वतः आम्हाला आज मस्त बिर्याणीची पार्टी देणार आहेत. दोघीही मुलं नाही आहेत. अंकितने फक्त ऑर्डर करून दिला आणि तोही ऑफिसला आहे, पुरुष देखील ऑफिसला आहे. दोघांनाही लेट होणार होतं. तर म्हटलं आता जास्त वेळ न घालवता जान्हवीचा आता बड्डे सेलिब्रेशन करूया. तर तिला छान इथं औक्षण करते. तिला वाटलं नव्हतं की एवढं छान असं म्हणजे खास होईल. तर ऑफिसमध्ये देखील तिचं सेलिब्रेशन झालं होतं वाढदिवसाचं, आणि इथं आम्ही देखील करत होतो दोघं. कारण प्रत्येकाला वाटतं की आपला वाढदिवस जरा खास व्हावा, त्या दिवशी काहीतरी छान घडावं, आपल्याला आनंद मिळावा. हा प्रत्येकाला वाटतं आणि प्रत्येकाचा हा हक्क आहे. एक दिवस हा असा स्पेशल असतो आपल्यासाठी, कारण आपण या जगात आलेलो असतो. तर आपल्यासाठी तरी हा आनंद असतो. तर छान फोटो वगैरे देखील आम्ही काढले आत्या भाचीने, आणि तिचे देखील नंतर भरपूर फोटो काढले मी. कारण मस्त असा हा ड्रेस तिने घातलेला आहे. तिच्याच पेमेंटमधून तिने हा घेतलेला होता. मी देखील घेतला आहे, पण जे काही गिफ्ट तिला मिळालेत ना ते पुढच्या व्लॉगमध्ये आम्ही दाखवू. तर तिने हा सुंदर ड्रेस तिच्या सॅलरीमधून घेतला होता. तिला आवडते असे कपडे वगैरे घालायला. तर म्हटलं बिंदास घे. आणि आता तिला म्हणते विश माग, डोळे बंद करून विश माग आणि मग मेणबत्ती फूक. तर तिला थोडंसं होप्स नसतात कधी कधी की माझी विश पूर्ण होईल की नाही. म्हटलं मागायचं काम करायचं, आपण मनापासून मागितलं तर देव बरोबर देतो. आणि नंतर मग तिने केक कटिंग केली. बॅकग्राऊंडमध्ये हास्य जत्रा सुरू आहे, जे इंगळे साहेबांची खूप फेवरेट आहे. आवाज कमी करायला मात्र आम्ही जरा विसरलोच आमच्या गोंधळामध्ये. आणि खूप छान असा टेस्टी केक अंकितने हा मागवला होता. तर तिला मी केक भरवला आधी. तर असं छान सुंदर आणि छोटंसं सेलिब्रेशन आम्ही केलं तिच्या वाढदिवसाला. आणि आम्ही असं थोडक्यात आनंदित होतो. तुम्ही ॲनिव्हर्सरीचा व्लॉग देखील बघितला असेल आमचा. थोडक्यात होता, म्हणजे फार काही असं मोठं काही करण्याऐवजी आपण आपल्यालाच एक दुसऱ्याला आनंद द्यायचा, त्याच्यातच खुश राहायचं, मजेशीर राहायचं. तर तिने तिच्या मामाला देखील केक वगैरे खाऊ घातला. आणि आता आम्ही बिर्याणीवर ताव मारणार आहोत. तर आजची पार्टी जानूकडून आहे आम्हाला बिर्याणीची. जानू, बर्थडे सेलिब्रेशन कैसा हुआ? बहुत अच्छा, आज का दिन मेरा बहुत अच्छा गया. आज मुझे घूमने भी मिला एंड मेरा ऑफिस में भी अच्छा दिन गया. मुझे मेरे कलीग्स ने बहुत अच्छे अच्छे गिफ्ट्स दिए जो कि मैं आपके साथ शेयर करूंगी. हाँ चलेगा, शेयर करना, सबको बताना कि वो क्या क्या मिला. जी हाँ, एंड मुझे आत्या ने भी गिफ्ट दिया है, मामा ने भी दिया है, और आज का दिन मेरा बहुत अच्छा था. थैंक यू. चलो बिरयानी खाते हैं. हाँ, अब मुझे भूख बिरयानी लगी है. खाने दीजिए प्लीज, मुझे बहुत भूख लगी है. हाँ. तर नेहमीप्रमाणे माझ्या घरी व्हेज नॉनव्हेज दोन्ही बिर्याणी येतात, कारण इंगळसाहेब व्हेज खातात आणि बाकी आम्ही नॉनव्हेज खातो. तर बिर्याणी देखील आली आहे, तर आम्ही ते आता बिर्याणी खातो. आणि आता तुम्हाला मी भेटते दुसऱ्या दिवशी गुरुवारला. तर काही टिप्स तुमच्यासोबत आज मी शेअर करणार आहेत आणि थोड्या गप्पासुद्धा मारणार आहेत. होम मेकिंग काय असतं हो? होम मेकिंग फक्त स्वयंपाक, भांडी, कपडे हे नसतं. होम मेकिंगमध्ये बऱ्याचशा गोष्टी असतात. आता हेच बघा, दही लावणं. दुसऱ्यांना हे मामूली वाटतं, अगदी म्हणजे काय दही लावायचं काय मोठं विशेष नाही, पण यात देखील ना आपलं होम मेकिंगची कला असते. आता हे भांडं जे आहेत ना, मी मध्यंतरी वापरणं बंद केलं होतं, म्हणजे दहीच लावत नव्हते. इन्स्टंट पटकन खाली जाऊन आणि जान्हवी आणून द्यायची. पण अंकित आता रोज खातो म्हटलं घरचंच लावावं परत. हे भांडं मी परत काढलं आणि आतून मला थोडंसं ते खराब वाटलं, कारण मी आधी स्वच्छ करून ठेवलं होतं, पण तरीही मला खराब वाटलं. तर मी मिठाने घासलं. आपण बघा, मिठाने जर माठ घासला ना आतून, तर पाणी थंड व्हायला लागतं छानपैकी. तसंच मग मी यालाही मिठाने घासलं आणि ह्यावेळी जे दही लावलं ना ते अतिउत्तम लागलेलं आहे. बघू शकता तुम्ही, अगदी घट्ट दही जमलेलं आहे.
आणि खूप जास्त ऊन तापतं आहे ना, त्यामुळे नॉर्मल टेम्परेचरवरचं दूध मी यामध्ये विरजनामध्ये घातलं होतं. खूप सुरेख असं दही जमलं आहे, तुम्ही पाहिलं. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला कोणी सांगत नाही. ह्या आपल्या ट्रिक असतात, आपल्या टिप्स असतात स्वतःच्या, आणि या अनुभवातून करता करता आपण शिकत असतो. आणि हे जाडं मीठ मी यानेच ते जो बाऊल होता ना, आता जी हंडी होती दह्याची ती घासली होती. तर हे जाडं मीठचा ना मी खूप उपयोग करत असते, म्हणून असं डबा भरून हे जाडं मीठ आमच्या घरी असतं. याचं मी काय करते तेही सांगते. गुरुवारला जेव्हा फरशी पुसते ना, तेव्हा चिमूटभर हळद आणि थोडंसं मीठ घालून मी फरशी पुसते. आणि तुम्ही आता बघताय की छोट्याशा वाटीमध्ये, काचेच्या वाटीमध्ये मी हे मीठ भरते आणि त्याच्यामध्ये मी आता हे 5 लवंगा घालणार आहेत. घरामध्ये म्हणजे आपण सगळं काही व्यवस्थित चालत असताना पण कुठून ना कुठून तरी दोष किंवा मग नजर लागते, एक नजर दोष म्हणू शकतो आपण. तर कुठून ना कुठून तरी नजर दोष लागतो आपल्या घराला. काही नकारात्मक गोष्टीसुद्धा आपल्या घरामध्ये येऊ शकतात, किंवा एखादी येणाऱ्याची जे विचार असतील ना आपलं घर बघून नकारात्मक होऊ शकतात. तर त्याचा परिणाम आपल्यावर, आपल्या मुलांवर, आपल्या घरावर होऊ नये म्हणून आपल्याला ह्या मिठामध्ये असे 5 लवंगा ठेवून आणि हे मीठ असं घराच्या उजव्या बाजूला दाराच्या मागे ठेवून द्यायचं आहे. आणि याचं अजून एक कारण आहे की आपल्या मुलं जर वारंवार आजारी पडत असतील ना, तर समजायचं की त्यांना नजर लागलेली आहेत. आणि असं तुम्ही मीठ आणि त्यामध्ये लवंगा नक्कीच ठेवा, खूप फरक पडेल आणि घरामध्ये देखील खूप फरक पडतो. आणि दुसरी जी वाटी होती ना, ती मी टॉयलेटमध्ये ठेवते. तर अमावस्येला किंवा मग शनिवारी त्या वाटीतलं मीठ आम्ही चेंज करतो. तर इंगळेसाहेब असले तर त्यांचं तर बारकाईने अगदी लक्ष असतं. ते मी तरी विसरते पण ते विसरत नाही, मीठ वगैरे ते बदलून घेतात. आणि माझं एक आहे की आता संध्याकाळी मला जर स्वयंपाक करायचा आहे तर मी दुपारी एक राऊंड मारते किचनमध्ये, बघून घेते माझं काय कुठल्या छोट्या डब्यातलं काय संपलं आहे का. तर हे मी त्यामध्ये ओतून घेते, कारण की स्वयंपाक करताना खूप आपली गडबड होते आणि वेळेवर ते स्वयंपाक आपला व्हावा, कमी वेळ लागावा स्वयंपाकाला, म्हणून आपण छोट्या छोट्या ट्रिक्स आपण ह्या यूज करत असतो. आणि मोठ्या मोठ्या डबे ना वेळेवर काढता काढता भाजी करपते किंवा कांदा करपतो. तर मोठ्या डब्यांना खरकटे हात लागतात आणि वारंवार ते घासणं होत नाही. त्यामुळे मग हे असे छोट्या छोट्या डब्यांमध्ये जेव्हा वेळ मिळतो ना तेव्हा सामान भरून घ्यायचा. असं नाही की स्वयंपाक करता करताच मग आपण करतो आहे म्हणून, तर आपले हात लागतात आणि मग सगळे डबे घाण होतात. तर मी जे काही रिकामं झालं होतं ना ते मी आता भरून घेते. जेव्हा जेव्हा मला वेळ असतो ना, फावला वेळ, तेव्हा मी किचनमध्ये एक राऊंड मारते आणि मग हे अशा पद्धतीनं जे जे संपलं असेल ते भरते. कारण की सकाळी खूप घाई गडबड होते आणि संध्याकाळीसुद्धा. आणि आता तर एवढं गरम होते की किचनमध्ये उभं राहायचीसुद्धा इच्छा होत नाही. म्हणून दुपारी काय करायचं, मस्त फॅन लावायचा आणि आपले रिकामे डबे बरण्या काढायच्या आणि त्यामध्ये जो काही सामान संपला आहे तो भरून घ्यायचा. म्हणजे तुम्हाला रात्री वैताग येणार नाही. अर्ध्या तासात किंवा पाऊण तासात तुमचा स्वयंपाक होऊन जाईल. सकाळी मला काही प्रोटीन शेक वगैरे करावं लागतात म्हणून मखाने भरून घेतले, छोटा मोठा खाऊ भरून घेतला. कारण मुलांना समोर खाऊ दिसला की ते खातात तरी स्वतःच्या हाताने घेऊन, नाहीतर मग समोर नसला तर मग ते घ्यायलाही कंटाळतात आणि आपल्याला सारखं मागत असतात. आणि इथं कॉफीसुद्धा मी भरून घेते. तर कॉफीची मी ना मोठी बॉटल वगैरे नाही आणत, पाऊचच आणते आणि लागेल तेवढीच मी कॉफी त्यामध्ये घालते. कारण मुलं कधी कधी ओला चमचा घालतात घाईमध्ये, त्यांना रात्री कॉफी प्यायची असते, त्यांची बनवून पितात. तर ओला चमचा घातला की ते कॉफी तिथं जमून जाते, कडक होते. त्यामुळे मी थोडी थोडीच काढते म्हणजे ती वाया जाऊ नये. हे नेपकिन्स मी मागच्या व्हिडिओमध्ये शेअर केले होते, तर आता मी याचा काय उपयोग करते ते दाखवते. आणि हा गुलाबी नेपकिन आहे ना, मागे पण मी एकदा डीमार्टमधून सेट घेतला होता, तोही शेअर केला होता. त्यातला हा एक नेपकिन राहिला होता. आणि आपण देवांची आंघोळ करतो त्यानंतर सॉफ्ट कपड्याने आपण पुसतो ना, तर तो कपडा माझा आता खराब झाला होता. त्या ठिकाणी तो गुलाबी काढला आणि आता यातले 2 नेपकिन मी आता वापरायला काढणार आहे. 2 सध्या मी ठेवून देणार आहे. तर इथं देवाचा पुढचा ओटा किंवा मंदिर वगैरे जे आपण पुसतो ना, त्याचा माझा वेगळा कापड असतो. तो कापड देखील आता खराब झाला होता म्हणून मी त्यालाही टाकून दिला. देव पुसण्याचा कापड देखील टाकून दिला म्हणजे फेकून नाही दिला. आणि त्याच्या ठिकाणी मी आता हे नवीन कापड काढले आहेत. देवारा वगैरे पुसण्यासाठी एक नेपकिन काढला आहे. मगाशी दाखवला तो पिंक नेपकिन देव पुसण्यासाठी काढला आहे. देवाचे कपडे देखील वेळोवेळी आपण चेंज करायला पाहिजे.
ही माझी ट्रॉली आहे ज्यामध्ये कांदा बटाटे वगैरे असतात. तर यामध्ये वरच्या ट्रॉलीत मी असे नेपकिन्स ठेवते. तर जो काळा कापड आता दाखवला ना, कलर वगैरे आहे त्यामध्ये, तर तो माझा पोळपाट ठेवण्याचा कापड आहे, जेणेकरून पीठ इकडे तिकडे पसरत नाही आणि ओटा खराब होत नाही जास्त. आणि मी मगाशी दाखवलं ते खाली आसन आहे, म्हणजे खाली बसून काही कापायचं असेल तर आसनावर बसते. ग्रीन नेपकिन माझा डबे वगैरे पुसण्यासाठी आहेत, मुलांचे ऑफिसचे डबे वगैरे पुसण्यासाठी. आणि हा जो नवीन नेपकिन टाकला तो हात पुसण्यासाठी. या ठिकाणी आणि खाली माझ्या ज्या पिशव्या आहेत ना, त्या भाज्यांच्या ज्या झिप लॉक ज्या बॅग आहेत ना त्या ठेवल्या आहेत. आणि हो, आता नवीन नेपकिन काढला म्हटलं तर जुना मी फेकून नाही दिला, जुना मी अंकितला गाडी पुसण्यासाठी दिला. आणि आता मला लक्षात होतं की कापूर संपलेला आहे, कारण की आपण रोज म्हणजे कापूर वगैरे लावतो, एक वेळ तरी लावतो, सकाळी नाही तर संध्याकाळी तरी लावायलाच पाहिजे. तर कापूर लावतो म्हणून कापूर संपला होता, तो देखील काढून घेतला. आणि मी भीमसेन कापूर वापरते, मगाशी तुम्हाला दाखवला, खूप छान सुगंध येतो याचा. तर भीमसेन कापूर म्हणजे वापरायलाच पाहिजे नक्कीच. आणि नकली कापूर तर खूप निघालेत मार्केटमध्ये, थोडं चेक करूनच घ्याल तर बरं आहे. तर इथं मी कापूर देखील काढून घेते, म्हणजे देवपूजेच्या वेळेस देखील मला पटकन हा कापूर सापडेल आणि मला वेगळं म्हणजे शोधाशोध पुरणार नाही. त्याला मी देव्हाऱ्याच्या खालच्या बाजूला जो कप्पा आहे ना त्यामध्ये ठेवून देते. होम मेकिंग म्हणजे सगळ्याच गोष्टी, सगळ्याच घराचं आपल्याला ओझं घ्यायचं नसते, पण जे आपल्या हातात आहेत, ज्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आपली कामं सोपं करतील अशा गोष्टी आपण वेळेत केल्या ना तर होम मेकिंग परफेक्ट होते. आणि एक होम मेकर देखील ती सुद्धा एक परफेक्ट होम मेकर म्हटली जाते. तर तुम्ही देखील परफेक्ट होम मेकर असालच, मला माहितीच आहे, कारण की अनुभवातून आपण या सगळ्या गोष्टी करत असतो आणि आपलं जे काही किचन आहे, आपलं घर आहे ते सांभाळत असतो. चला तर मग ह्या नोटवर ना आजचा व्हिडिओ मी संपवते. आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करा. चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया मग पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आणि मागील व्हिडिओ माझे पाहिले नसतील तर नक्की पहा. आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. बाय.